पायलट गन प्रकरणात राहुल गांधींच्या आंदोलनाला यश. 7 तास ठिय्या दिल्यानंतर अखेर संसद मार्ग पोलिसांकडून एफआयआर. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. न्यायाच्या दिशेनं हे पहिलं पाऊल. पायलट गन प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया. तक्रार नोंदवायला 7 ते 8 तास लागले. पोलिसांना तक्रार दाखल करायची होती, पण वरून थांबवण्यात आल्याचा आरोप. 48 तासांच्या आत भाजपच्या गुंडांना अटक न झाल्यास जयपूरला जाणार. आशुतोष रांका यांच्यावरील हल्ल्यानंतर अभिजित दिपके आक्रमक. जयपूरमधील शाळा व्यवस्थित न झाल्यास जंतर मंतरसारखं आंदोलन करण्याचा इशारा. राजस्थानच्या जयपूरमध्ये सीजेपीच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण. रामपुरातील ग्रामस्थांकडून सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांका यांना मारहाण. तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्याही फोडल्याचा प्रकार. मुंबईमध्ये ठाकरेंना धक्का. विशाखा राऊतांचं नगरसेवकपद धोक्यात. कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरलं. सदा सरवणकरांनी दबाव टाकून माझं जात प्रमाणपत्र रद्द करायला लावलं. विशाखा राऊतांचा आरोप. निधीच्या वादावरून पुणे पालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा ठिय्या. संविधानाची प्रत हाती घेऊन नगरसेवकांच्या जोरदार घोषणा. राजकीय सूडबुद्धीनं अन्याय केल्याचा आरोप. राज्यात ड्रग्ज येतात कुठून हे पोलिसांना माहीत नसेल का? पोलिसांना 24 तासांची सूट द्या. ड्रग्ज फ्री महाराष्ट्र मिळेल. मनसेच्या अमित ठाकरेंचं वक्तव्य. श्वेता तिवारीला राज ठाकरेंचे समर्थक म्हणवणाऱ्यांकडून शिवीगाळ. मराठी माणूस असण्याचा काही अर्थ उरलाय का? ट्रोलिंगमुळे संतापलेल्या श्वेता तिवारीचा राज ठाकरेंना सवाल. तुकाराम मुंढेंच्या एफडीएकडून मुंबईच्या 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित. बॉम्बे प्रेसिडेन्सी, हार्ट कॅसल, खार जिमखान्यासह प्रसिद्ध हॉटेल्सवरती कारवाईचा बडगा. स्वच्छतेच्या गंभीर त्रुटींमुळे परवाना रद्द. विदर्भासह राज्यात 15 दिवसांपासून पाऊस गायब. पुढचे 4 आठवडे राज्यात पावसाचं प्रमाण घटणार. धरणांची परिस्थिती चिंताजनक. अल निनोच्या प्रभावामुळे शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता.